सगळ्या पत्रकार मित्रांचं स्वागत। आज खरं तर तुम्हाला माहीत असलेला विषय आहे, पण तो थोडा आणि विस्तृतपणे गेला पाहिजे। विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही प्रेस घेतो आहे। माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रसाद देवधर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आणि हा जो उपक्रम आहे कौशल्य विकास केंद्राची निर्मिती उभारणी, तर त्या सगळ्यामध्ये एका समन्वयकाची भूमिका करणारे डॉक्टर आहेत। आणि डॉक्टरांनीच या विषयाला खरं तर सुरुवात केली, त्यामुळे आम्ही दोघं मिळून आता एक संयुक्तरित्या ही प्रेस आपण तुमच्यासमोर घेतो आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माननीय पालकमंत्री यांनी कुडाळमधल्या एका कार्यक्रमामध्ये असं एक मांडलेलं अधिकाऱ्यांच्या समोर की कौशल्य विकास केंद्राची कशी निर्मिती करायची आणि इथले 1-2 विषय घ्यायचे आणि त्या 2 विषयांना लागून आपण 6 महिन्याचं परिपूर्ण असं प्रशिक्षण द्यायचं, अशा पद्धतीचं एक काहीतरी एक स्ट्रक्चर उभं करावं असं सांगितलं। मग डॉक्टर प्रसाद देवधरांनी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं आणि डॉक्टर, जिल्हा परिषदचे CEO म्हणजे जिल्हा परिषद, कसाल शिक्षण संस्था म्हणून आम्ही, आणि कॉस्ट टू कनेक्ट ही पुण्याची एक संस्था, अशा 4 संस्थांचा एक MOU झाला आणि या विषयाला सुरुवात झाली। विषय असा आहे की आपल्याकडे कौशल्य विकासाचा आता संपूर्ण भारतभर सगळा विषय चालला आहे। भारत आत्मनिर्भर करण्याच्या अनुषंगाने कौशल्य विकास केंद्राचे वेगवेगळे आपले आयाम चालू आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण देणं सगळं सुरू आहे। पण ही सगळी प्रशिक्षणं शॉर्ट टर्म आहेत, उपयोगी, इथे उपयोगी आहेत, बाहेर उपयोगी आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत। तर त्याच्या पलीकडे जाऊन एक विचार असा केला की जिल्ह्यामध्ये असा एक वर्ग आहे की त्यांचं जे काय कौशल्य आहे किंवा त्यांच्याकडे जे कौशल्य विकसित होऊ शकतं, ते कौशल्य असलेली लोकं जास्त आहेत आणि त्या विषयाला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर स्कोप मोठा आहे। तर अशी 2 कौशल्य आमच्या सगळ्या दृष्टिक्षेपात होती पालकमंत्री महोदयांच्या। एक म्हणजे सुतारकाम। जिल्ह्यामध्ये सुतार समाजाचा वर्ग भरपूर आहे, सुतारकाम चालू आहे, पण ही सगळी मंडळी पारंपरिक सुतारकाम करतात, त्यांचं ज्या म्हणजे वडिलोपार्जित धंदा आहे तो पुढे चालवण्याचं काम करतात। तसंच गवंडी काम, आपल्याकडे गवंडी काम होतं, त्याला स्कोप पण भरपूर आहे, पण चिऱ्याचं बांधकाम आणि स्थानिक पातळीवरचं बांधकाम वगैरे अशा इतक्यापर्यंत मर्यादित आहे। आपल्याला जर त्यात स्पेशलायझेशन काय करायचं असेल तर आपण आणतो बाहेरून लोकं, फर्निचर करायचं असेल तर सुतारकामाची लोकं आपल्याकडे बाहेरून येतात, की वेगळा काही प्रयोग होत नाही। तर हे सगळं करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की ह्या 2 वर्गांसाठी आपण सुरुवातीला असं एखादं प्रशिक्षण केंद्र उभारायचं की त्यांना बाहेरची लोकं ट्रेनर आणून चांगलं ट्रेन करायचं आणि ते 6 महिन्याचं मोफत प्रशिक्षण द्यायचं, असं पालकमंत्र्यांचा विषय होता। आणि या सगळ्यासाठी सुरुवात झाली। मग पुण्यामध्ये एक कॉस्ट टू कनेक्ट संस्था आहे आणि ती संस्थेने हुनर गुरुकुल नावाचं एक गुरुकुल सुरू केलेलं आहे सासवडला। तिथे ते लोक सुतारकाम आणि गवंडी कामाचं विशेष प्रशिक्षण देतात। म्हणजे विशेष म्हणजे त्याचं आपल्याला जायचं ठरलंच आहे, आपण मागे सिओनच्या केबिनमध्ये आपण जाऊच, पण तो एक मोठा आवाका आहे आणि खूप चांगला विषय आहे। मग त्यांना पालकमंत्र्यांनी आणि देवधर सरांनी आमंत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की प्रशिक्षणाची जबाबदारी तुमच्यावर, आणि 6 महिन्याचं प्रशिक्षण जे आहे किंवा त्यासाठी लागणारी इमारत वगैरे सगळं जे आहे ते पालकमंत्री त्यांच्या अर्थसहाय्यातून, संकल्पना त्यांची, अर्थसहाय्य त्यांचं, आणि आम्ही सगळं मोबिलाईज करून द्यायचं अशा ह्याच्यावर, आणि कसाल शिक्षण संस्थेची जागा, अशा सगळ्या विषयावर आपण ते प्रशिक्षण केंद्र चालू करतो आहे। आणि ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी पहिला आपण इमारत चालू करू। साधारण 3000 स्क्वेअर फीटची इमारत आहे आणि आता आपण बघाल की थोडी वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगळ्या पद्धतीची इमारत आहे की जे एक कौशल्याने बांधलेली इमारत आहे, अशा पद्धतीची ती इमारत आहे। म्हणजे जिथे आपण जे शिकवणार तर इमारतीला पण तो टच असला पाहिजे, म्हणून तशी त्या पद्धतीची ती इमारत आहे। ती पूर्ण होऊन 26 जानेवारीला आपण याचं शुभारंभ करणार आहोत। 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते आणि जे कोण मान्यवर असतील त्यावेळी इकडे त्यांच्या हस्ते आपण ओपनिंग करू आणि पहिली बॅच आपली सुरू होईल। सुतारकाम आणि गवंडी काम अशा 2 बॅचेस होतील। आता आमचं जे केंद्र आहे त्यामध्ये साधारणतः 30 लोकांची बॅच, आपण यांची 30 त्यांची 30 असं 30 लोकांची ब्रँच आपण सुरू करणार आहोत। पहिला जो हे आहे तो, तर त्याचं सगळं काम पुरं केलेलं आहे। त्यातला विषय असा आहे की जिल्ह्यात असं एक तुमच्यातर्फे आम्ही आवाहन करतो की अशी जी लोकं आहेत की 6 महिने प्रशिक्षण घेऊन त्यांना परिपूर्ण त्या क्षेत्रातलं जर काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी पुढे व्यवसायाच्या संधी पण भरपूर आहेत, रोजगाराच्या संधीसुद्धा भरपूर आहेत। त्या केवळ जिल्ह्यातच आहेत असं नाही, ते जिल्ह्याबाहेरही आहेत। म्हणजे त्यांना स्कोप आहे, जिल्ह्यात काम करा, बाहेर करा।
आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे आता जे काम करतात ना त्याच्या तिप्पट चौपट त्यांना त्याचा मोबदला मिळू शकेल अशा पद्धतीचं प्रशिक्षण तिकडे दिलं जाईल. साधारणतः लोकांचा एक विषय काय होतो की 6 महिन्याचं प्रशिक्षण वगैरे वेळ थोडासा घालवणं वगैरे, पण हे 6 महिने जर तुम्ही दिलात तर त्यासाठी व्यवसाय आणि बाकीच्या सगळ्या रोजगाराला खूप मोठ्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील. तर अशा प्रशिक्षणार्थी त्याची नाव नोंदणी भारतीय जनता पार्टीचं जिल्हा कार्यालय आहे तिथे येऊन करावी. त्याची अधिक माहिती असेल तर इथे येऊन घ्यावी. भगीरथचं कार्यालय आहे, भगीरथचा संपूर्ण ह्याच्यामध्ये भगीरथचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, भगीरथच्या ऑफिसमध्ये जावं, तिथे नोंदणी करावी. पण 26 जानेवारीपासून आपलं ते प्रशिक्षण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत आपण पावसाळ्याचे असे महिने असतात त्यामुळे त्या प्रशिक्षणामध्ये येणं ते करावं. दुसरा आमचा उद्देश असा आहे की साधारणतः 10वी-12वी झाल्यानंतर जी काही मुलं हे करतात ती ITIकडे जातात. म्हणजे बाबा शिक्षण घेण्यापेक्षा काहीतरी तो एक 6 महिन्याचा वर्षभराचा ट्रेड घेऊ. आपल्याकडे ट्रेड आहेत मर्यादित आणि त्याच्या सीट पण मर्यादित आहेत. म्हणजे आमच्याकडे तर प्रवेशासाठी लोक वशिल्यासाठी पण येतात. त्यामुळे ते ट्रेड मर्यादित आहेत, फिटर आणि त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी सॅच्युरेशन आहे. एखादा हॉस्पिटॅलिटीचा विषय सोडला तर सॅच्युरेशन आहेच त्यामध्ये. तर ही जी लोकं आहेत ती नंतर काय करतात, ॲडमिशन नाही मिळालं तर फुकट ते 13वी-14वी अभिरुची नसताना त्यात इंटरेस्ट नसताना करतात. तर अशा विद्यार्थ्यांना एक तुमच्यातर्फे व्यवस्थित लिहून एक आव्हान असं झालं पाहिजे की अशा विद्यार्थ्यांनी हे 6 महिन्याचं कौशल्य विकासाच्या केंद्रामध्ये यावं, ते प्रशिक्षण घ्यावं, स्वतःचा व्यवसाय किंवा चांगला रोजगाराच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करून घ्याव्यात, अशा प्रकारचं आहे. पालकमंत्र्यांना धन्यवाद की त्यांनी अशा प्रकारची संकल्पना मांडली. केवळ मांडलीच नाही तर साधारणतः एक 50 लाख रुपये खर्चाचं म्हणजे मशिनरी असेल, हे असेल, मशिनरी जिल्हा परिषद त्याला आपल्याला मदत करते मशिनरीसाठी. असं एक 50 लाख रुपयाचा साधारणतः प्रकल्प आहे. जमीन सोडून नुसती इमारत आणि हे तर ते त्यांनी ताबडतोब या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही लोक होता ओपनिंगला 3-4 महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण करून चालू केलं. अशीच केंद्र याचा प्रतिसाद आपल्याला चांगला असायला पाहिजे अशासाठी की पालकमंत्र्यांच्या डोक्यात आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी. म्हणजे आता समजा वेंगुर्ल्याच्या माणसाला ओरोसला येऊन प्रशिक्षण घेऊन परत जाणं असं होण्यापेक्षा जवळच्या पेरीमधली येतील म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असं प्रशिक्षण केंद्र चालू करतोय. त्याच्या जागा बघणं, त्याच्या व्यवस्था बघणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर अशा पद्धतीचं आहे. तर तुमच्याकडून एक आव्हान असं जाऊ दे की या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींनी सहभाग घ्यावा आणि ते किती उपयोगाचं आहे अशा पद्धतीची एक आमचं आव्हान आहे.